नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सूरज गायकवाड इनलायझर ॲग्रोतर्फे. तर केळी या पिकामध्ये करपा व सिगाटोकाचे रोगाचे प्रादुर्भाव वाढतच चालले आहेत. तर तसे तांबरू पण वाढत आहे. त्यासाठी आपण हा स्प्रे घेणार आहोत. तर या स्प्रेमध्ये आपण फना नावाचे बुरशीनाशकाचा वापर केला आहे. एक बायोफंगिसाइड आहे आणि त्यामध्ये कार्बन डेन्झिम जे मार्केटमध्ये सहज अवेलेबल होतं त्या कंपनीत आपण कुठल्याही कंपनीचे चांगल्या बघून आपण कार्बन डेन्झिम घेतलेला आहे. आणि हा स्प्रे घेताना आपण त्यामध्ये चांगल्या कंपनीचे एक स्प्रेडर वापरलेला आहे. ते म्हणजे आपण के बी बायोऑर्गॅनिक्स या कंपनीचे बॅनस्टिक वापरलेला आहे. आणि हा स्प्रे घेताना आपल्याला एक काळजी घ्यायची म्हणजे हा स्प्रे गरगरीत घ्यायचा आहे, पाणी भरपूर उडवायचं आहे आपल्याला. त्यावेळेस चांगला रिझल्ट आपल्याला दिसून येईल. आणि हा स्प्रे घेतल्यानंतर कमीत कमी 1-2 तास तरी पाऊस आला नाही पाहिजे, म्हणजे स्प्रे पूर्ण वाळून जाईल जागेला. आणि दुसरी गोष्ट, जर ज्यांच्या बागेवर हा करपा कमी आहे त्यांनी हे जे आहे फना कार्बन डेन्झिम अर्धा किलो, फना अर्धा किलो व बॅनस्टिक तुम्ही ड्रीपमधून सोडू शकता. त्यासाठी आपल्याला एकरासाठी जे स्प्रेसाठी घेतलेलं आहे तेच आपल्याला ड्रीपमधून सोडायसाठी वापरू शकतो. पण ज्यांच्या बागेवर रोग कमी आहेत व ज्यांना प्रिव्हेंटिव्ह सोडायचं असेल तरच सोडावे असं मला वाटतं. नाही तर सरळ स्प्रे घ्यावा, त्यामुळे खात्रीशीर आपल्याला कंट्रोल होईल. आणि ही औषधे इनलायझर ॲग्रोपेमध्ये उपलब्ध आहेत. केळीच्या पूर्ण मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपल्या आय डीला फॉलो करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना